पाकिस्तानी वस्तूंची विक्री त्वरित थांबवा, अन्यथा जबाबदार नागरिक म्हणून आम्हीच कारवाई करू, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा इशारा. राज्यातील शाळांना 15 जूनपर्यंत सुट्ट्या. विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा 16 जूनपासून सुरू होणार. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला दुचाकीची धडक. लोणावळ्यातील जयचंद चौकाजवळची घटना. अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. गणरायाभोवती आंब्याची आकर्षक आरास. अक्षय तृतीयेनिमित्तानं पुणे शहरातील वाहतुकीत बदल. शहराच्या मध्यभागी पीएमपीएमएल बससह दुचाकी वाहनांना बंदी. नाशिकच्या इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट. अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर. मुकणे धरणात 46.11%, दारणा धरणात 41.32% पाणीसाठा. नागपूरच्या कळमना परिसरात पाण्याची विक्री जोरात. अर्धा तास बोरवेलचं पाणी हवं असल्यास 200 रुपये देण्याची वेळ. वेळेवर टँकर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त. कल्याणमध्ये क्रेडिट कार्ड बंद होणार, शुल्क भरा असं म्हणत नोकरदाराची फसवणूक. सायबर चोरट्याकडून 12.66 लाखाचा नोकरदाराला गंडा. पुण्यातील बीजी मेडिकल कॉलेजमध्ये 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याचा प्रकार. मंत्रालय स्तरावरून चक्र फिरल्यानंतर कॉलेज प्रशासनाला जाग. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 3 अधिकारी 2 कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर. यंदा राज्यभरातील 180 अधिकारी 620 कर्मचाऱ्यांना पदक जाहीर. अहिल्यानगरमध्ये सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना आढळल्या मोठ्या चुका. पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. नागपुरात संस्था चालकांकडून पत्नी, मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेत नियुक्ती. बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना नवी बाब समोर.